नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. स्मशानभूमी शेडअभावी भर पावसात बिजुरपाड्यामध्ये वयोवृद्धाचा अंत्यविधी. सुरगाणा तालुक्यातील रोंघाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बिजुरपाडा येथील स्मशानभूमीचे शेड 15 एप्रिलला आलेल्या वादळात कोसळून पडले होते. यानंतरही संबंधित ठेकेदाराने या स्मशानभूमी शेडची दुरुस्ती केलेली नाहीये. यातच बिजुरपाडा येथील रहिवासी भगवान काळू जाधव वय वर्ष 80 यांचे रविवारी दिनांक 25 रोजी निधन झाले. संबंधित ठेकेदाराने स्मशानभूमी शेडची दुरुस्ती न केल्याने निधन झालेल्या वयोवृद्धाचा अंत्यविधी स्मशानभूमीच्या बाजूला उघड्यावर भर पावसात करण्यात आला. त्या गावातील नागरिकांनी ठेकेदार देवेश कलंत्री यांनी केलेल्या निकृष्ट कामाबाबत रोष व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत या स्मशानभूमीचे काम करण्यात आले होते, परंतु एप्रिल महिन्यात आलेल्या छोट्याशा वादळात ही स्मशानभूमी कोसळून पडल्याने ती दुरुस्तीसाठी सुरगाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. तरीही याची प्रशासनाने दखल घेतली नाहीये. त्यामुळे नागरिकांना उघड्यावर अंत्यविधी करावा लागत आहे. सुरगाणा तालुक्यात 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मरणानंतरही नरक यातना भोगाव्या लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे. मागील 2 वर्षांपूर्वी तालुक्यातील केळीपाडा, साबरदरा, पिळुकपाडा या गावांमध्ये स्मशानभूमी अभावी भर पावसाळ्यात ताडपत्री खाली अंत्यविधी करावा लागल्याच्या घटना घडल्या होत्या. यातून संबंधित ठेकेदाराने काहीही धडा घेतला नसल्याचं दिसून येत आहे. ग्रामपंचायत सदस्य आम्ही आता ह्या दुसऱ्यांदा जवळजवळ ग्रामपंचायतला आम्ही निवेदन दिलं, तसंच बीडीओला दिलं आणि तहसीलला सुद्धा आम्ही दिलं आणि आता परत आम्ही देणार आहे. आणि आता अशीच आम्ही आता उपोषणाला बसण्याची आमची तयारी, आम्ही सदस्य तसंच गावकरी मंडळी, कारण का आम्ही जर वारंवार निवेदन देऊन सुद्धा आमची जर दखल घेत नसेल तर ह्या अशा व्यक्तींनी काय बरं गुन्हा केला असेल त्याला हे अशी वेळ येते. तर आम्ही आता प्रत्यक्ष उपोषणाला बसणार आहे आणि ज्याने हे सदर काम गलती काम केलेलं आहे त्याला सजा ही झाल्याच पाहिजे. ठेकेदार देवेश कलंत्री म्हणून ठेकेदार आहे, त्या ठेकेदाराने हे पूर्ण चुकीचं काम केलेलं आहे. निकृष्ट दर्जाचं काम करून आणि आमची फसवणूक केलेली आहे. तर सगळ्या माणसाकडून हे काम लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यात यावं, नाहीतर अजून आमचे जे हाल आहेत ते असेच हाल चालू राहणार आहेत. आज 25 ऑगस्ट 2024 रोजी आज आमच्या गावात बिजुरपाडा येथे एक मौत झालेली आहे. तर आमच्या गावात जवळजवळ 4 महिन्यापूर्वी एक छोटंसं वादळ आलं. त्या वादळात ही स्मशानभूमी पडलेली होती. आम्ही वारंवार ग्रामपंचायत आणि आम्ही ग्रामस्थ मिळून 2 ते 3 वेळा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग सुरगाणा यांना निवेदन दिलं, परंतु आमच्या निवेदनाची त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. आज आमच्यावर इतकी वाईट वेळ आलेली आहे. उघड्यावर अंत्यविधी ही दुसऱ्यांदा उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आम्हाला आलेली आहे. आज अशी परिस्थिती आमच्यावर झाली आहे. जिवंत असताना सुद्धा त्या सदर माणसाला यातना आणि मरणानंतर सुद्धा ह्या यातना भोगायची वेळ ही शासनाने आमच्यावर आणलेली आहे. पूर्ण ही ठेकेदारीची जबाबदारी ठेकेदारीच्या चुकीमुळे हे काम झालेलं आहे. स्मशानभूमी उभी करताना बांधकाम खेळ ठोकून आणि बारीक खेळ ठोकून ही स्मशानभूमी उभी केलेली होती. तर सदर ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आम्ही पूर्ण ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहोत. याची शासनाने दखल घ्यावी. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बाकुल, बोरगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.